अभिजात मराठी भाषा आणि साहित्यिकांची जबाबदारी या चर्चासत्रासाठी अध्यक्ष म्हणून लाभलेले डॉक्टर सुधाकरजी शेलार, डॉक्टर संदीप सांगळे, गुरुवर्य पत्रकार अविनाश मंत्री, डॉक्टर समाधान इंगळे, या सर्वांचं पुन्हा एकदा आभार. आणि पुढील सत्रासाठी आपण तयार व्हायचं ही आपल्यासाठी सूचना. धन्यवाद. यानंतर शर्मिलाताई यांना विनंती आहे की आपण पुढील सूत्रसंचालन करावं. धन्यवाद सर. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई आणि शब्दगंध साहित्यिक परिषद महाराष्ट्र राज्य आयोजित राज्यस्तरीय 16वे शब्दगंध साहित्य संमेलन या ठिकाणी संपन्न होत आहे. आणि या संमेलनाच्या 6व्या सत्राला या ठिकाणी सुरुवात होत आहे. हे 6वं सत्र कथाकथनाचं आहे. याच्यासाठी मी जे कथाकार या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, माननीय श्री विनय मिरासे यवतमाळ यांना मी विनंती करतो की आपण विचारपीठावरती विराजमान व्हावं. माननीय श्री विनय मिरासे यवतमाळ. गझल संमेलन आपण इथे संपन्न करणार आहोत. आपण कथाकारांची कथाही ऐकणार आहोत. तत्पूर्वी गझल संमेलनाच्या अध्यक्षा आदरणीय कमर सरूर मॅम इथे उपस्थित झालेले आहेत. मी आपल्याला विनंती करेल मॅम की आप स्टेज पे आइए. आदरणीय बबन धुमाळ सर, आपल्याला ही विनंती आहे की आपण विराजमान व्हायचं आहे स्टेजवरती. गझल संमेलनातील निमंत्रितांना मी आवर्जून विनंती करेल की आपण विचारमंचावर आमंत्रित आहात. जयश्री सोनार, आपल्याला ही विनंती आहे आपण वरती विचारमंचावर उपस्थित राहायचं आहे. हुमायून आतार सर, विनंती करेल मी आपल्याला की आपण विचारमंचावर आमंत्रित आहात. आणि लगेच बोलवले आजच्या सत्राचे कथाकथनकार माननीय श्री विनय मिरासे यांचा सन्मान या ठिकाणी होतो आहे. कोपरगाव शब्दगंध साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष माननीय डॉक्टर संजय दवंगे सर यांना मी विनंती करतो की आपण माननीय श्री विनय मिरासे सर यांचा सन्मान करावा. दुसरे जे कथाकार आहेत श्री विभा साळुंके सर आष्टी हे आलेले असतील तर त्यांना विनंती आहे की आपण विचारपीठावरती यावं. कथा आपण घेणार आहोत. गझलकार यांना पण विनंती आहे की आपण वरती स्टेजवरती यायचं. या ठिकाणी फक्त एकच मान्यवर उपस्थित आहेत कथाकथन करण्यासाठी. माननीय श्री विनय मिरासे सर यांना मी विनंती करतो की आपण आपली कथा या ठिकाणी सादर करावी. हॅलो. या संमेलनाच्या अध्यक्षा सन्माननीय कवयित्री संजीवनी तडेगावकर मॅडम, सर्व संयोजक आणि माझ्यासमोर बसलेले सगळे
साहित्यिक, रसिक आणि जाणकार मंडळी, कथाकथनामध्ये मी एकटाच आहो याचं जरा मला वैषम्य वाटतं आहे, कारण पण असो, मी कथेला सुरुवात करतो. कथाकथनाच्या या सूचनेमध्ये माझ्याशी बोलताना संयोजक असे बोलले की सर कथा लहान घ्या. मी माझ्या कथा थोड्या मोठ्या असतात म्हणून त्यांनी सूचना दिली असावी, आणि म्हणून मी शेतकऱ्यांच्या जीवनाशी संबंधित एक लहान कथा निवडली आहे. मी कथेला सुरुवात करतो. कथेचं शीर्षक आहे लोट. आपल्याला लोट हा शब्द समजत असेल तर ठीक, नाही तर मी थोडं सांगतो. लोट म्हणजे वेगानं वाहणारा पाण्याचा प्रवाह. उतारावरून किंवा दाटल्यामुळे पाणी खूप फुटेल तिकडे धावतं, त्याला आमच्या भाषेत, वऱ्हाडी भाषेत लोट म्हणतात. या कथेची पात्रांची भाषा वैदर्भीय आहे, पण तुमचा आमच्या बोलण्यात काही फार मोठा फरक असं नाही, समजेल तुम्हाला. सुरू करतो. सुरुवातीचं निवेदन ग्रांथिक भाषेत आहे, पण मधले संवाद सगळे ग्रामीण भाषेत. सुरू करतो आहे. 3 दिवसाच्या दीर्घ विश्रांतीनंतर, जीवघेण्या विश्रांतीनंतर संभानं आपल्या वावराच्या धुऱ्यावर पाऊल टाकलं. रस्त्यानं तो विचार करत आलाच होता. 3 दिवस पाऊस पड पड झोड झोड झोडपलं पावसानं, त्याच्यामुळे वावराची ऐशी की तैशी झाली असेल हे त्याच्या लक्षात आलं होतं. पण काय आहे ते पाहून घ्यावं म्हणून संभा आला, धुऱ्यावर उभा राहिला. त्यानं लिंबाच्या झाडाखालून आपल्या वावराकडे पाहिलं मात्र, आणि त्याला चक्कर यायचीच बाकी राहिली. मटकन खाली बसला. खाली बसता बसता तोल गेला म्हणून त्याने लिंबाच्या झाडाला धरलं. पुन्हा आपल्या वावराकडे पाहिलं आणि त्याच्या डोळ्यात गरकण पाणी आलं. शेतातलं पीक वाहून नव्हतं गेलं, पण खरडलं गेलं होतं. बरंच पीक आडवं पडलं होतं. पण एकच समाधान, खरं तर हे योग्य नव्हतं, संभाळाही लक्षात आलं. पण आपल्यासारखी इतरही शेतकऱ्यांची अवस्था हे पाहून त्यानं सुस्कारा सोडला. पुन्हा एकदा त्यानं शेतीवर, आपल्या वावरावर नजर टाकली. 5 एकराच्या त्या पट्ट्यावर सोयाबीन आणि इतर सर्व पिकाचा सत्यानाश पावसानं केला होता 3 दिवसाच्या. नाही म्हणाला, आज दुपारपासून पाऊस थोडा थांबला होता. चिंतेच्या काढीनं आपलं काळीच कोरत संभा धीमे धीमे पावलं टाकत घरी आला. तोपर्यंत संध्याकाळ झाली होती. सरलानं स्वयंपाक केला होता. अंगणात पडलेल्या खाटेला आडवं करून त्या ओलसर वातावरणात संभा तसाच पडला. झोप येत नव्हती, भूकही लागली नव्हती. पाऊस काय करल या चिंतेनं संभाचं मन धाकधूक धाकधूक करत होतं. संभाच्या बायकोनं सरलानं आवाज दिला तसा संभा उठला आणि एखाद्या जखमी कुत्र्यानं किंवा एखाद्या जखमी जनावरानं पाय ओढत चालावं तसं संभा पाय ओढत स्वयंपाकघरात गेला. त्याची म्हातारी आई लक्ष्मीबाई ओसरीत बसली होती. बायकोनं वाढलेलं संभानं कसं बसं घशात पोटात गिळलं. पाण्याचे 2 घोट पिल्या आणि तो बाहेर येऊन पडवीतल्या खाटीवर बसला. अर्धा तास झाला, 1 तास झाला आणि येऊ नये देवा येऊ नको देऊ, देवा येऊ नको देऊ असं म्हणणाऱ्या संभाचं पावसानं आणि कोणच काही ऐकलं नाही आणि धाड 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 पावसाला सुरुवात झाली. तोपर्यंत सरलाचा स्वयंपाक आटोपला होता. लेकराला घेऊन ती त्या आतमधल्या स्वयंपाक आणि माझघर असं एकत्र असलेल्या त्या खोलीत त्याची बायको आपल्या पिल्लाला जवळ घेऊन, 2 वर्षाच्या लेकराला जवळ घेऊन बसली होती. एकाएकी पाऊस सुरू झाला. ढगाचं गडगडणं सुरू झालं आणि सरलाच्या छातीत धाड धाड व्हायला लागलं. नवरा कुठे अंगणात तर नाही म्हणून तिने पाहिलं तर संभा तसाच ओल्या झालेल्या कपड्यानं आतल्या ओसरीत आला. काहून व आंध्र या ना, तुम्हाला एवढंही समजत नाही? पाण्यानं ओलं झाले तर काय बिमार पडता का? संभानं हू की सुनाई केलं. पुन्हा मुरदाडल्या जनावरासारखं त्यानं पाय ओढत
ओसरीच्या पायऱ्या चढून आतमध्ये गेला आणि आपल्या खाटावर अंग टाकलं. बाहेरच्या ओसरीमध्ये छपरीच्या आतमध्ये जाळीदार खिडकी असलेल्या ओसरीमध्ये त्याची आई लक्ष्मीबाई अगोदरच जेवण करून झोपली होती. संभानं अंग टाकलं पण झोप काही येत नव्हती. त्याच्या नजरेसमोर त्याचं खरडलं गेलेलं वावरच येत होतं. बराच वेळ विचार केला आणि मग थोडासा कुठं थकल्यामुळे की काय संभाला डोळा लागला. सरला तर केव्हाच झोपली होती. थोडा वेळ गेला, आभाळाचं गडगडणं सुरू झालं होतं. पाऊस आभाळात तुटून पडते की काय असा पाऊस सुरू झाला होता. आणि तेवढ्यात सरलाला खाडकन जाग आली. कोण रडते, कोण हमसून हमसून रडून राहिलं म्हणून तिनं पाहिलं आणि तिच्या लक्षात आलं की बाजूच्या पलीकडल्या खाट्यावर झोपून असलेला तिचा नवरा संभा हमसून हमसून रडत होता. सरलाचा जीव धसकला. ते ताडकन उठली, आपल्या लेकीला बाजूला केलं. लाईन तोपर्यंत गेली होती. आभाळाचं गडगडणं, पावसाचं पडणं सुरू होतं. अंधारात भीषण वातावरण तयार झालं होतं. सरलानं पाऊल टाकत टाकत अंदाजानं नवऱ्याची खाट पकडली आणि हात घातला. तो संभाच्या बरोबर पाठीवर पडला. संभा उशीत मान घालून हमसून हमसून रडत होत. काय झालं वा, काय झालं, काहून रडून राहिले, काय झालं सांगा ना, काहून रडून राहिले. पण संभा बोलला नाही. संभाचं रडणं सुरू. सांगा बरं, तुम्हाला माझ्या गायाची शपथ आहे, काहून रडून राहिलं, काय झालं. बुढीची आठवण, बाबाची आठवण आली का. संभाचा बाप 2 वर्षापूर्वीच गेला होता पान लागून. संभा तरी बोले नाही. संभाच्या रडण्याचा आवाज बाहेर म्हातारीला ऐकू आला. म्हातारी जागी झाली आणि म्हातारी उठून तिथून ओरडली, काय होय रे बाबू, कोण रडून राहिलं रे, काय झालं बा, काय झालं रे. तशी सरला पुढे झाली, म्हणाली, आत्या हे होय, काहून रडून राहिलं काय माहीत. तशी म्हातारी भिंतीला धरून धरून अंधारात पायरीपर्यंत आली. पायरीला ठेस काढली आणि तिथून ओरडली, काय झालं रे, सांगत काहून नाही रे, काय मा एवढा मोठा माणसासारखा माणूस झाला आणि रडून राहिला, सांग बरं. आणि मग संभाला वाचा फुटली. मला स्वप्न पडलं. स्वप्नात मला आपलं वावर पूर्ण वाहून गेलं दिसलं. काहीच नाही राहिलं, काहीच नाही राहिलं, स्वप्न गेलं वाहून. हमा असं स्वप्न पडले तुला. कायच वात्या, हे आता 5 वाजता वावरात नव्हते गेले का, पाहिलं असं आहे ना, आणि ते स्वप्नात दिसलं. स्वप्नाला काय लागते, जे पाहते ते दिसते, आणि स्वप्नाचं काय खरं असते का. मला मागच्या वर्षी असं स्वप्न पडलं होतं का माझी आजी मेली, पण बुढीचं टणटण आहे. असं कुठे असते का, स्वप्न कुठं खरं होत असते का. सरला ना आपलं समजावण्याच्या भाषेत सुरू ठेवलं. पुन्हा नवऱ्याच्या अंगावर हात फिरवतो ती म्हणाली, रडू नका बरं, तुम्हाला बाल्याची आठवण आहे, रडू नका, काय होत नाही, होते सबन बरोबर होते. समानं तिचा हात झटकला. झोप जाय तू, मोठी चालली तर होते सबन बरोबर म्हणाले. सरलाच्या लक्षात आलं, नवरा पावसाच्या धाकानं चिंतेनं काळवडला आहे, बोलू नये. ती जाऊन बसून राहिली. तसा संभा उठला आणि दरवाज्यात जाऊन बसला. बाहेर धाड 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 आवाज करत पाऊस सुरू होता. तसा संभा म्हणाला, चमाय सब पाणी मारून तर बसडीचं पडते का म्हणा, घेते का आमचा जीव. बहीण येते ते येते, असं येते बुहाऱ्या वाहनाचं, नाही तर येतच नाही. नाही आलं तर लंब करते कोरड्या दुष्काळानं, आणि आलं तर लंब करते पाण्या ओल्या दुष्काळानं. मराव का जगाव माणसानं. संभानं आपला वैताग व्यक्त केला. तशी सरला 2 पावलं पुढे आली आणि म्हणाली, हो ना मा, बुहाऱ्या आव्हानाचं पाणी बापा, हो शेतकऱ्याचा जीव घ्यायलाच, जीव घ्यायची ज्याने मोठी हौस आहे. मोठ्या मोठ्या माणसाचं काय, ते मस्त सुखात राहायचे. अरे मोठ्याचं काय लहानाचं काय, हो सबन सारखेच आहे ना. उद्या शेतकऱ्यानं पिकवलं नाही, त्यांची शेती जर वाहून गेली तर हे काय खातील केसा. चालली मोठी तर बोलायले, तुला काय समजते वा.
हे बाबा मला एवढं समजते बालाजी बाबा का जीवाचा आक्रस्तायपणा करून काही फायदा आहे का? लोकायचं होय लोकायचं आहे ते आपलं आहे. तसा संभा उठला. आपला नवरा आता शांत झाला असं पाहून सरला परत गेली. अंधार कायम होता, विजा चमकत होत्या. सरला मागं गेली. आपल्या लेकाला हा पोटाशी धरून पुन्हा पडली. संभा बाहेर गेला. म्हातारीनं नुकतंच अंग टाकलं होतं. पण संभानं तिकडे पाहिलं. विजेच्या चमकणाऱ्या विजेच्या झोतात संभाला दिसलं की म्हातारीच्या अंगावर त्या जाळीच्या खिडकीतून पाणी येत आहे. आता थोडं पाऊस आल्यामुळे त्या शिरकाव्यानं म्हातारी हलत आहे. संभानं घडोशीच्या खालची 4-5 पोते काढले, चलपेटचे पोते काढले. उठं टोपलं होतं शेण सावडाचं लोखंडी टोपलं, ते घेतलं. खिडकीजवळ ते उघडं ठेवलं. त्याच्यावर संभा चढला. खिडकीच्या वरच्या कडीला धरला अँगलले आणि त्यानं ते पोते तिथं खुपसले. 3-4 पोते लावले. तेव्हा कुठं बुडीच्या अंगावर पाणी येणं कमी झालं. तशी बुड्डी सुखावली. बुडीनं पांघरून घेतलं आणि म्हणली जा झोप, आता झोप बरं, उद्या सकाळी पाहू काय होतं ते. पण कायचं काय, संभा आतमध्ये गेला, थोडासा थांबला आणि पुन्हा संभानं गळा काढणं सुरू केलं. काय होईल काही समजत नाही का करत. आता कायच होय हो, तुम्ही तेच पुन्हा म्हणता काय होईल. हो मला समजून नाही राहिलं. वावर पूर्ण गेलं वाहून. मला सपन दिसलं मगाशी, तो सांगितलं नाही का, त्या सपन दिसलं का आपल्या वावरात डच पाणी भरून आहे. सगळं वावर वाहून गेलं. मातीच्या माती खड्डून दिली पावसानं. काय खावा आता आणि त्या सावकाराला काय द्याव. संभाचं बोलणं सरला लई लागलं. तशी ती बोलली, हो ना माय, मागच्या वर्षी चांगलं सोयाबीन झालं, पण ते व्याजातच गेलं, सावकाराच्या कर्ज फेडण्यातच गेलं. तुरीवर आणि हायब्रिडवर आणि थोडंसं त्याच्या उलताच्या त्या पाण्याच्या गव्हावर, कोरडवाहू गव्हावर कसं तरी घर चाललं. यंदा सोयाबीन चांगलं दिसलं तर मला वाटलं का बाबूले हातातले सोन्याचे करून द्याव. तसा संभाले तिच्या बोलण्याचा राग आला. हो तुला सोन्याची पडली, बहिणीचं खाण्याचे वाके आहे, तुला सोन्याची पडली. अहो सोनं सोड, खायला नाही भेटल. काय माती घाशील का वावरातली. सोनं घेऊन बसली तर तसं नाही ना बा. मी काय सोनंच घ्या म्हणतो का. पण चांगला हा पीक पाणी झालं आणि सर्व खर्च सावकाराचं देणं झाल्यानंतर उरलेल्या पैशातून घेतलं तर काय होते. अहो सोड, सोन्याचं सोड. हो ना माय, तुमचंही बरोबर आहे. नोकरीवाल्याचं बरं आहे बापा. हो बरोबर आहे. ती एवढी मात्र मस्त बोलली तू. नोकरीवाल्याला काय पाहा लागते, त्याचं का आपल्यासारखं आहे. ते ना पावसाची चिंता ना कायची चिंता. पाऊस आला तरी दिला, नाही तरी बरं. त्याचा पगार तर बिन पाण्याचं पीक आहे द्यायचं. सरकारी त्याच्याच बाजून आहे. तुला माहित आहे का, सरकार 6 महिने झाले का त्याचा पगार वाढून देते आणि टच लिखायचे हरामखोर मस्त कर 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 नोटा मस्ते. आपल्याला तर घंटे भेटते का हातात. सरकार काय देते आपल्या हातात. ते मोर्चे काढले शरद जोशीनं, काय झालं. 12वी पर्यंत शिकलेला संभा त्याच्या गावात शरद जोशीची सरकार शेतकरी चळवळ झाल्यामुळं त्याला माहीत होतं की शरद जोशीनं शेतकऱ्यासाठी काही केलं, पण सरकारनं शेतकऱ्याच्या हातात तर काहीच दिलं नाही. पण आता एवढा समजदार संभा आतून धसकला होता. कसा बसा तो झोपला. बडबड करत त्यानं कशी बशी रात्र काढली. पहाट झाली आणि संभा ताडकन उठला. अंधाऱ्या रात्रीत, आता थोडा पाऊस कमी झाला होता, अंधाऱ्या रात्रीतच त्यानं अंगावर घोंगडी घेतली आणि बाहेर जाऊन आला. तोंड धुतलं. तशी सरला उठली. त्यानं गरम पाणी केलं. नवऱ्याला गरम काळा चहा करून दिला. काळा चहा घेतला आणि संभानं बाहेर पाऊल टाकलं. तसं काहीशे कामासाठी बाहेर आलेली सरला त्याला उद्देशून म्हणाली, कुठं चालले एवढ्या अंधारात.
हो कुठं चालले, जसं काही तुला माहीतच नाही. ते वावरात कोण जाईल, तो बाप जाईल का? भांडायला सुटतं का? येऊन जाऊन भांडायला सुटतं का? मी काय केलं? मी म्हणलं का पावसाने ये म्हणून? हे बा माय संग जास्त बडबड करू नको. हो मा दिमाग खराब झाला आता. बाई ते पाणी भोवसडीचं उरावर बसलं. हो मारून टाकत शेतकऱ्याला, मारून टाकते आता हे पाऊस. काय खाऊ आता? सगळं सोयाबीन गेलं, सगळी तूर गेली, सगळं हायब्रिड गेलं. काय खाऊ? साखराला काय देऊ, तुले काय खाऊ घालू, लेकराची बरोबरी कशी करू, काय काय करून काय काय नाही. आता सरलाच्याही डोळ्याला पाणी फुटलं. तसं तिनं पदर डोळ्याला लावला आणि म्हणाली होईल ना व, होईल ना, देवाला आहे ना काळजी. हो देवाले काळजी आहे ना बाबा. काल देवालेच तर प्रार्थना केली होती म्या, देवा आता पाऊस नको येऊ देऊ, देवा आता पाऊस नको येऊ देऊ. कसं मस्त ऐकलं देवानं मा. हां देवही सरकारही मोठ्याच लोकांच्या मांग, आणि देवही मोठ्याच लोकांच्या मांग, आपल्या मांग कोण आहे? शेतकरी जिंदाबाद, शेतकरी जिंदाबाद घोषणा सुरूच आहे. संभाले थोडंसं याच्यातलं समजत होतं. संभानं तिच्याशी बोलणं टाकलं आणि त्यांना 2 पावलं टाकले. जाऊ नका ना व, नाल्याले पूर आहे ना, कालच तो गच्ची एवढं पाणी होतं, आता काय उतरलं असेल का? तुम्हाला माझ्या गळ्याची शपथ आहे, जाऊ नका. पण संभानं ऐकलं नाही, पुन्हा 1 पाऊल टाकलं. तशी सरला ओरडली, तुम्हाला बाल्याची आठवण आहे, जाऊ नको म्हणता का? पुरात उडी टाकता का? तोपर्यंत लक्ष्मीबाई त्याची आई उठली होती, तशी ती काठी घेऊन लंगड्यात आली, दरवाजापासून म्हणली, बाबू संभा काहून असा करतं रे? ते पोरगी तुला मंगापासून जाऊ नको म्हणते, तू काय पुरात उडी टाकतं का? मायच्या बोलण्याचं संभानं मनावर घेतलं. संपा 2 पावलं मागं सरकला. अर्धा तास 1 तास गेला. म्हातारी काठी टेकवत तांब्या घेऊन बाहेर गेली. तसं संभानं आपलं काम सुरू केलं. संभा गेला तोपर्यंत पाऊस कमी झाला होता. लोक गावातले चौकात उभे राहून पाऊस पाण्याबद्दल बोलत होते. नाल्यावर संभा पोचला. तिथं नाल्यावर गर्दीच गर्दी होती. काही लोक पूर पाहायला आले होते, काही लोक शेतीच्या काळजीनं माकलेले चेहरे घेऊन उभे होते. तोपर्यंत पाऊस थांबल्यामुळे की काय पूर थोडा कमी झाला होता, पण नाही म्हणाला कंबरभर पाणी होतं. एका दोघानं वावराच्या काळजीनं त्या कंबरभर पाण्यात उतरण्याची हिंमत केली. संभाने तशीच हिंमत केली. संभाई त्या पाण्यात उतरला. हातात पैजामा खोसून, सदरा आपल्या पैजाम्याच्या नाड्यात खोसून संभा धीरे धीरे पावलं टाकत संभानं नाला पार केला आणि संभा आपल्या वावराच्या धुयावर आला. वावर कुठे? वावर तर दिसतच नाही. वावर कुठे गेला? काय करू रे, काय? संभाच्या वावरात तळ साचलं होतं आणि त्या तळ्यात त्याच्या शेतातलं सोयाबीनची झुडपं तरंगत लोटासोबत वाहत जात होते. मोठ्यानं आंबरणा पडून संभानं फाडकन त्या पाण्यात, दोऱ्यावरच्या पाण्यात उडी मारली. म्हणजे तो जाऊन पडला आणि एखाद्या लहान लेकरासारखा धाय मोडून संभा तिथं रडू लागला. शेजारच्या शेतांची जवळपास अशीच हालत होती, पण संभाला उठवायला कोणीच नव्हतं. चिखलानं माखलेला संभा काय करू, पूर्ण पीक वाहून गेला, काहीच नाही राहिलं असं म्हणत मातीत चिखलात लोट होता. थोडा वेळ गेला आणि संभाच्या नजरेसमोर सावकार उभा राहिला. बायकोला एकदाने करून द्यासाठी म्हणून आणि काही पाहुणचार करायसाठी म्हणून त्यानं मौद्याच्या सावकाराचं कर्ज काढलं होतं. सावकाराच्या कर्जाची आठवण आली, वर्षभराच्या खाण्यापिण्याची आठवण आली आणि डोळ्यासमोर पीक उद्ध्वस्त झाल्याचं त्यानं पाहिलं आणि तो चिखलातून उठला. ताड लिंबाच्या झाडापर्यंत चालत गेला. लिंबाची एक फांदी समोर आली होती. गळ्यातला शेला त्यानं काढला. पण काय दाखवतो सावकाराने? मनात तो ओरडला. त्यानं खिशात गळ्यातला शेला काढला. तो त्या फांदीला बांधला
आणि तेवढ्यात तसं लक्ष लिंबाच्या झाडाखाली भाकर बांधून आणलेल्या त्याच्या बाबूच्या फाटक्या सदऱ्याच्या फडक्यावर गेलं. संभानं आपल्या बाबूचा परीक्षितचा तर नावही मोठं सुंदर ठेवलं. शिकला होता तो 12वीपर्यंत. त्याला शिकवणारे शिक्षकही मस्त होते. परीक्षितच्या सदऱ्याचा कपडा पाहिला आणि फटकन त्याला परीक्षित आठवला. त्यानं ताडकन शिला ओढला, गाठ सोडली, लिंबाची फांदी मोडली, फेकून दिली. आणि मग त्यानं ठरवलं. मग त्यानं मनातल्या मनात सांगितलं स्वतःले, नाही, असं नाही करायचं, असं करायचं नाही. लोक करते म्हणून मी करू का? नाही करणार. नाही होईल चिबेन का हवायचं ते होईल. वर्षभरानं कसे दिवस काढू, भीक मागू, सोऱ्या धैर्याने मागू, पण मरायचं नाही. आणि मी मेलो तर परीक्षित लोक होणार, पुढीचं कोण पाहिजे? नाही सरलाकडे कोण लक्ष देईल? नाही मारायचं, काय होईल ते हो. आणि मग त्याला एकदम आठवलं त्याच्या 10वीच्या वर्गात 12वीच्या वर्गात मराठी शिकवणाऱ्या मिरगे सरचं वाक्य. मिरगे सरनं सांगितलं होतं का आत्महत्या करणारे लोक मॅड असतात आणि भ्याड असतात. काहून? त्याच्या सरचं वाक्य आठवलं. सरनं वर्गात सांगितलं होतं का आत्महत्या म्हणजे तात्पुरत्या समस्येवरचा केलेला कायमचा इलाज असतो. आपण आता फाशी घेऊन मरू, पण आपल्या परीक्षेतले कोण आहे? आजा नाही, आजी लंगडी, मायाडानी, बाप नाही, परीक्षेतनं भीक मागावं का? नाही मारायचं. आणि मग संभानं आपल्या डोळ्यातली पाण्याचे लोट त्या वावरातल्या पाण्याच्या लोटात मिसळून दिले. त्या लोटाला पाठ दाखवून स्वतःला जबरदस्तीनं, स्वतःला आवेशानं, स्वतःला हिमतीनं लोटत त्याच लोटासारखा संभा आपल्या घरी परत आला. त्याच लोटासारखा संभा आपल्या घरी परत आला. संभानं आत्महत्या केली नाही. धन्यवाद. उदासीन प्रशासन आणि प्रतिकूल निसर्ग अशा चक्रव्यूहात अडकलेल्या एका शेतकरी कुटुंबाच्या जीवनाचं एक विदारक चित्रण सरांनी या ठिकाणी आपल्या कथेमधून सांगितलेलं आहे. शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने मी सरांचं या ठिकाणी त्यांचे आभार मानतो. आणि हे कथाकथनाचं सत्र समाप्त झालेलं आहे. जे पुढचं सत्र आहे ते या ठिकाणी लगेच सुरू होईल. धन्यवाद सर. मराठी, हिंदी, उर्दू गझल संमेलन आपण इथे संपन्न करत आहोत. संमेलनाच्या अध्यक्षा आदरणीय गझलकारा माननीय डॉक्टर कमर सुरूर इथे उपस्थित झालेले आहेत. आदरणीय हुमायून अतार सर इथे उपस्थित झालेले आहेत. मी आमंत्रित जयश्री सोनार मॅम इथे उपस्थित झालेले आहेत. संदीप राठोड सर मी आपल्याला मंचावर आमंत्रित करेल. रतन पिंगट सर आपण उपस्थित असाल तर आपणही विचार मंचावर आमंत्रित आहात. आदरणीय बिलाल अहमद नगरी आपण उपस्थित असाल तर आपणही विचार मंचावर आमंत्रित आहात. आदरणीय हनुमंतजी येवले गझल संमेलनासाठी आपण उपस्थित असाल तर आपल्यालाही विनंती आहे की आपण विचार मंचावर आमंत्रित आहात. आदरणीय श्याम खामकर आपणही विचार मंचावर आमंत्रित आहात. माननीय संगीता भालसिंगताई आपणही विचार मंचावर आमंत्रित आहात. माननीय माधव सावंत सर आपल्याला विनंती आहे की आपण विचार मंचावर आमंत्रित आहात. आसिफ अहमद आपण उपस्थित असाल तर आपल्यालाही विनंती आहे की आपण विचार मंचावर आमंत्रित आहात. आदरणीय बबन धुमाळ सर आपल्यालाही विनंती करेल मी की आपण विचार मंचावर आमंत्रित आहात. आदरणीय संदीप ढाकणे सर आपल्यालाही विनंती करेल मी की आपण विचार मंचावर आमंत्रित आहात. आदरणीय विक्रम कांबळे सर आपणही विचार मंचावर आमंत्रित आहात. आदरणीय चंद्रकांतजी पोद्दार सर आपल्यालाही विनंती करेल मी की आपण विचार मंचावर आमंत्रित आहात. आणि धनंजय तांदळे सर आपल्यालाही विनंती करेल मी की आपण विचार मंचावर आमंत्रित आहात. तर या
सर्व गझलकारांच्या सोबतीने आजची ही संध्याकाळ इथं आपण सुरमयी करूया. आणि खरं तर आदरणीय रज्जाक शेख सर जरा उपस्थित असतील तर ह्या कार्यक्रमाची धुरा. ओके, तर पुढील सूत्रे मी हाती घेऊन या कार्यक्रमाला पुढे नेत आहे. खूप दिवसापासूनची ही इच्छा की शब्दगंध संमेलनामध्ये गझल संध्या किंवा गझलांचा कार्यक्रम हा वेगळा व्हावा, असं माधव सावंत सर इथे साक्षी आहेत. तर त्यांच्या कृपेने, त्यांच्या आग्रहाखातर हा कार्यक्रम इथे आपण घेतला. आदरणीय बबन धुमाळ सर, श्याम खामकर आणि आमची भगिनी आणि महाराष्ट्राला भूषण असलेले एक नाव गझलकारा डॉक्टर कमर सरूर इथे उपस्थित झालेले आहेत. या सर्वांचंच मी शब्दगंध साहित्यिक परिषदाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करते. आणि सर्वात प्रथम या मान्यवर सर्व पाहुण्यांचा आपण सत्कार संपन्न करून घेऊया आणि त्यानंतर आपण यांना ऐकूया. ही संध्याकाळ अधिक सुंदर करूया. सर्वात प्रथम इथे उपस्थित झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षा आदरणीय कमर सरूर मॅम यांचा आपण सन्मान करणार आहोत. मी शब्दगंधचे नेवासा तालुक्याचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर किशोरजी धनवटे सर आपल्याला विनंती करेल की आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान इथे संपन्न करावा. किशोरजी धनवटे सर, शब्दगंधचे नेवासा तालुका अध्यक्ष, पुस्तक आपल्या दारी आणि शब्दगंधचे मोफत वाचनालयाचे प्रवर्तक, ही चळवळ पुढे नेण्यासाठी बळ देणारे आमचे सोबती आदरणीय डॉक्टर किशोरजी धनवटे सन्मान करत आहेत. आदरणीय डॉक्टर कमर सरूर मॅम यांचा. धन्यवाद. यानंतरच्या आपल्या गझलकारा जयश्री सोनार कर्जत येथून उपस्थित झालेल्या यांचा आपण सन्मान करणार आहोत. मी बाळासाहेब शेंदूरकर आमच्या आष्टी तालुक्याचे प्रमुख आपल्याला विनंती करेल मी की आपण गझलकारा जयश्री सोनार मॅम यांचा सत्कार संपन्न करावा. आणि आपल्याला विनंती राहील मॅम की आपण या सत्काराचा, या सन्मानाचा स्वीकार करावा. यानंतरचे प्रवीण कांबळे सर इथे उपस्थित झालेले आहेत, त्यांचाही आपण सन्मान करणार आहोत. मी पुन्हा एकदा शेंदूरकर सरांना विनंती करेल की आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान संपन्न करावा. यानंतर आपण रतन पिंगट सर यांनाही सन्मानित करणार आहोत. मी पाथर्डी येथील आमचे प्रतिनिधी शशिकांतजी गायकवाड यांना विनंती करेल की आपण आमच्या शुभ हस्ते हा सन्मान संपन्न करावा. शशिकांत गायकवाड सर, शब्दगंध साहित्यिक परिषद पाथर्डी शाखा प्रतिनिधी म्हणून आपण उपस्थित आहात. आपल्या शुभ हस्ते सन्मान आपण करावा. रतन पिंगट सर खास येवल्या इथून या संमेलनासाठी आपण उपस्थित झालात. शशिकांतजी गायकवाड सर सन्मान करत आहेत. यानंतर मी हरुभाऊ नजन शेवगाव तालुका अध्यक्ष यांना निमंत्रित करेल. आपल्याला विनंती करेल मी की आपण शांतारामजी खामकर, नगर जिल्ह्यातील गझलकारांमध्ये घेतलं जाणारं एका आघाडीचं नाव शांतारामजी खामकर यांचा हा आपण सन्मान करावा. आदरणीय हरिभाऊ नजन सर, आमच्या शब्दगंध साहित्यिक परिषद शेवगाव शाखेचे अध्यक्ष, मी हरिभाऊंना विनंती करेल पुन्हा एकदा की पुण्याहून आलेले गझलकार आदरणीय बबन धुमाळ सर यांचाही आपण सन्मान करावा. चालेल.
समाचार. आणि आमच्या अहिल्यानगरचं भूषण माधवजी सावंत सर यांचा सन्मान करण्यासाठी मी आमंत्रित करेल छत्रपती संभाजीनगर येथून आलेले आमचे प्रतिनिधी प्राध्यापक डॉक्टर गणी पटेल यांना. आपल्याला विनंती आहे की आपण माधवजी सावंत सर यांचा सन्मान आपल्या शुभ हस्ते संपन्न करावा. धन्यवाद सर. यानंतर पाथर्डी येथून आलेले आमचे हरदिल अजीज मित्र आदरणीय हुमायूनजी अत्तार यांचाही आपण सन्मान करणार आहोत. मी देवीदासजी अंग्रख कुकाना येथून आलेले आमचे शब्दगंधचे प्रतिनिधी यांना विनंती करेल की आपण गझलकार हुमायूनजी अत्तार यांचा सन्मान करा, यांचा सत्कार करावा. ओके. यानंतर कवी संदीप राठोड गझलकार यांचा सन्मान करण्यासाठी आमच्या पाथर्डी येथील प्रतिनिधी डॉक्टर अनिल पानखडे यांना मी आमंत्रित करेल. डॉक्टर अनिल पानखडे यांच्या शुभ हस्ते गझलकार आदरणीय संदीप राठोड सर यांचा सन्मान होतोय. आपल्याला विनंती आहे की आपण आमच्या या सन्मानाचा, या आदराचा स्वीकार करावा. ओके ओके सर. आणि यानंतरचे आपले गझलकार धनंजयजी तांदळे यांनाही आपण सन्मानित करणार आहोत. मी कवी प्रशांत वाघ यांना विनंती करेल की आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान इथे संपन्न करावा. आणि आपण सर्व उपस्थित बसा. सर्व उपस्थित अतिथींना पुन्हा एकदा नम्र विनंती की आपण स्थानापन्न व्हायचं आहे. आता अचानक आलेली ही कवी म्हणजे गझल संमेलनाच्या सूत्रसंचलनाची जबाबदारी आपण इतके दिग्गज कलाकार या अहिल्यानगरच्या भूमीतले इथे आपल्या समोर एकत्रित बसलेले आहेत. मी अधिक वेळ न दवडता सर्वात प्रथम आमंत्रित करेल आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉक्टर कमर सुरूर यांना की आपल्याला विनंती आहे मैम, आपसे गुजारिश करूंगी मैं कि आप इस महफिल को रोशन करने के लिए अपनी एक गज़ल यहाँ पर पेश करें. आदरणीय डॉक्टर कमर सुरूर मैम, इनके बारे में सिर्फ इतना ही कहूँगी कि वो आए हमारे घर, हमारी किस्मत है. वो आए घर हमारी किस्मत है. कभी हम उनको कभी अपने घर को देखते हैं, कभी हम उनको कभी अपने घर को देखते हैं. शर्मिला गोसावी मैडम, गोसावी सर, सम्मेलन के अध्यक्ष संजीवनी ताई तड़ेकर पंडित जी और मौजूद हमारे जितने बैठे हैं कवि लोग, और सबसे ज़्यादा तो आप लोग हकदार हैं इसके कि आप सुबह से इस महफिल में बैठे हैं. बड़े मुरझाए हुए चेहरे हैं
मगर मैं समझती हूँ कि अब जब ये कवि सम्मेलन शुरू हो रहा है तो आपको खुशी से आपके चेहरों को लबरेज होना चाहिए। चंद शेर पेश करती हूँ। देखें, बहुत देर से मैं भी बैठी हूँ सामाइन में, श्रोताओं में, मैं सुन रही थी। बड़ी अजीब बात है, जहाँ हम लोग उर्दू और उर्दू की लिपि के लिए फ़िक्रमंद हैं, वहाँ मैंने देखा कि मराठी मंच से हमारे मराठी भाषिक जितने बैठे हैं वो लोग भी वही फ़िक्र में हैं। इसकी एक ही वजह है कि हम अपनी मातृभाषा में अपनी बच्चों को तालीम देना बहुत ज़रूरी है। मातृभाषा में अगर हम अपने बच्चों को तालीम नहीं देंगे तो यही चीज़, यही फ़िक्र हमको लाहक होगी कि हमारी मराठी भाषा बचेगी या नहीं, उर्दू भाषा बचेगी या नहीं, हिंदी भाषा बचेगी या नहीं। मगर फ़िक्र ना करें। अमेरिका और जहाँ जहाँ मैं गई हूँ माशाल्लाह से मैंने देखा है जद्दा में भी मराठी बोली जाती है। मैं मराठी कवि सम्मेलन में तो नहीं गई, उर्दू मुशायरे में जहाँ मैं गई हूँ बाहर के मुल्कों में, तो मेरी जितने लोगों से बात हुई है एज ए महाराष्ट्रियन, बहैसियत महाराष्ट्रियन, मुझे फ़ख्र होता है मराठी पर। और जब लोग मुझे वहाँ मिलते हैं जद्दा जैसे, कुवैत जैसे मुल्कों में, और वो मराठी भाषा बोलते हैं तो मुझे बड़ी खुशी होती है। आप लोग फ़िक्र ना करें, जब तक हम लोग ज़िंदा हैं, इंसानियत ज़िंदा है, न उर्दू मरेगी, न मराठी मरेगी, न हमारी कोई भाषा मरेगी। चंद शेर पेश करती हूँ। देखें कि शाम होते ही बहाना ढूंढे, शाम होते ही बहाना ढूंढे, दिल मेरा कोई ठिकाना ढूंढे। शाम होते ही बहाना ढूंढे, दिल मेरा कोई ठिकाना ढूंढे। ऐसी ऐसी खो जाऊं तेरी यादों में, ऐसी खो जाऊं तेरी यादों में, उम्र भर मुझको ज़माना ढूंढे, उम्र भर मुझको ज़माना ढूंढे। चंद शेर पेश करती हूँ। देखें कि सज रही हूँ, सज रही हूँ, संवर रही हूँ मैं, सज रही हूँ, संवर रही हूँ मैं, बन के खुशबू बिखर रही हूँ मैं। और तेरी आँखों में, तेरी आँखों में कब तलक रुकती, आज दिल में उतर रही हूँ मैं, आज दिल में, आज दिल में उतर रही हूँ मैं। तालियां बजा सकते हैं आप लोग। चंद शेर और पेश करूँगी कि खैरियत पूछ के, खैरियत पूछ के वो कैसी सज़ा देता है, खैरियत पूछ के वो कैसी सज़ा देता है, जब भी मिलता है मेरा दर्द बढ़ा देता है। और मेरी तस्वीर को रखता है सलीक़े से कभी, मेरी तस्वीर को रखता है सलीक़े से कभी, और कभी मेज़ से तस्वीर हटा देता है, और कभी मेज़ से तस्वीर हटा देता है। और एक छोटा सा काम कर जाओ संजीवनी ताई, एक छोटा सा काम कर जाओ, ज़िंदगी मेरे नाम कर जाओ। एक छोटा सा काम कर जाओ, ज़िंदगी मेरे नाम कर जाओ। मैंने माना असीर हो तुम भी, मुझको अपना ग़ुलाम कर जाओ, मुझको अपना ग़ुलाम कर जाओ। चंद शेर और पेश करती हूँ, थोड़ा वक्त है, उसी में चंद मुतफ़र्रिक़ शेर जो आप लोग समझ सके ऐसे उर्दू में मैं पेश करने की कोशिश कर रही हूँ। एक नज़र में, देखें मिर्ज़ा मैडम, कि एक नज़र में तुझको नज़र भर देख लिया, एक नज़र में तुझको नज़र भर देख लिया, जैसे किसी प्यासे ने समंदर देख लिया। एक नज़र में तुझको नज़र भर देख लिया। आपके चेहरों से मुझे लग रहा है आप बहुत अच्छे से समझ रहे हैं इसको, कि एक नज़र में तुझको नज़र भर देख लिया, जैसे किसी प्यासे ने समंदर देख लिया। और सब सखियों के ये घर घर का दुख है। हम शायरी सुनाते हैं, आप कई दुख सुनाते हैं, हम अपना दुख सुनाते। शेर में हम अपनी बात कहते हैं, सबको अपनी अपनी बात लगती है कि सब सखियों के हाथ हुए पीले पीले, सब सखियों के हाथ हुए पीले पीले, मैंने बस हाथों में मुक़द्दर देख लिया, मैंने बस हाथों में मुक़द्दर देख लिया।
और कुछ नहीं है मगर मिसाल तो है। कुछ नहीं है मगर मिसाल तो है, तू नहीं है तेरा ख्याल तो है। कुछ नहीं है, कुछ नहीं है मगर मिसाल तो है, तू नहीं है तेरा ख्याल तो है। और आओ आओ मिलजुल के हल तलाश करें, आओ मिलजुल के हल तलाश करें। जिंदगी कुछ नहीं सवाल तो है, जिंदगी कुछ नहीं सवाल तो है। और खुशी में गम में, खुशी में गम में कहीं भी नज़र नहीं आते। आप लोगों का भी दुख कि खुशी में गम में कहीं भी नज़र नहीं आते। ये ऊंचे लोग गरीबों के घर नहीं आते कि खुशी में गम में कहीं भी नज़र नहीं आते। ये ऊंचे लोग गरीबों के घर नहीं आते। और ये मशवरा है, देखें हिमायू सर, कि ये मशवरा है कि माँ बाप की करो खिदमत। ये मशवरा है कि माँ बाप की करो खिदमत। चले गए तो कभी लौट कर नहीं आते, चले गए तो कभी लौट कर नहीं आते। बहुत शुक्रिया। खूप छान, खूप सुंदर मॅम, खूप सुंदर. मी फक्त एवढंच म्हणेल कि मुस्कुराने पर मेरे न जाओ तुम, मुस्कुराने पर मेरे न जाओ तुम, ये तो एक बहाना है गम छुपाने का, ये तो एक बहाना है गम छुपाने का. काहीशी अशाच भावना मॅमने आपल्या या सर्व शब्दातून इथे व्यक्त केलात. यानंतर एक आघाडीचे गझल गायक आपल्यासोबत आहेत. पारनेरचे भूषण शब्दगंध साहित्यिक परिषदेचे सभासद आणि सर्वदूर ज्यांच्या गझलांचा डंका होतो असे आमचे परममित्र आदरणीय श्यामजी खामकर. मी आपल्याला विनंती करेल की आपण माईकचा ताबा घ्यावा. आशा आहे की परिसंवादातले वक्ते आता नसतील. आहेत अरे वा, अहोभाग्य, अहोभाग्य आमचं. प्रेमाचा सप्ताह चालू आहे, तर प्रेमाच्या शेरांनी सुरुवात करतो आणि मग मला जे ऐकवायचं आहे ते तुम्हाला ऐकवेन. सारखे सारखे फार पाहू नको, सारखे सारखे फार पाहू नको, तू दिव्याने दिवा रोज लावू नको, सारखे सारखे फार पाहू नको, तू दिव्याने दिवा रोज लावू नको, गोड असला तरी जग गुन्हा मानते, गोड असला तरी जग गुन्हा मानते, प्रेम झाले तरी प्रेम दावू नको, सारखे सारखे फार पाहू नको. आणि आता थोडंसं प्रेमातून बाहेर येऊ आणि चालू घडामोडींवरती काही शेर ऐकवतो की दाढीवाले शेंडीवाले भोंदू पोसा, दाढीवाले शेंडीवाले भोंदू पोसा, धर्म हवा तर धर्मामधले जंतू पोसा, दाढीवाले शेंडीवाले भोंदू पोसा, धर्म हवा तर धर्मामधले जंतू पोसा, ज्यांची माया अरबो खरबो पार पोचली, ज्यांची माया अरबो खरबो पार पोचली, ते निस्वार्थी ते निर्मोही साधू पोसा. टाळ्या वाजवल्या तरी चालतील, इतक्या लाजत वाजवायची काय गरज नाही. तुम्हाला पटलं म्हणणं तर वाजवा, म्हणजे नुसत्याच टाळ्या वाजवत राहण्यातही काही अर्थ नसतो. ज्यांची माया अरबो खरबो पार पोचली, ते निर्मोही ते निस्वार्थी साधू पोसा, जुन्या कथांचे तर्क कुणाला पटो ना पटो,
जुन्या कथांचे तर्क कुणाला पटो ना पटो, पोथी आडून बडबडणारे बंडू पोसा. जुन्या कथांचे तर्क कुणाला पटो ना पटो, पोथी आडून बडबडणारे बंडू पोसा. सत्य अहिंसेची आता ना गरज राहिली. सुनील सर ऐका, सत्य अहिंसेची आता ना गरज राहिली, गांधीसाठी नथुरामाचा मेंदू पोसा. सत्य अहिंसेची ना आता गरज राहिली, गांधीसाठी नथुरामाचा मेंदू पोसा. निवडणूक म्हणजे पैशांचा खेळ खरे तर, निवडणूक म्हणजे पैशांचा खेळ खरे तर, नोटा मोजत पुढची वर्षे गांडू पोसा. निवडणूक म्हणजे पैशांचा खेळ खरे तर, नोटा मोजत पुढची वर्षे गांडू पोसा. सोयीसाठी न्यायाधीशच पोचतील ते, सोयीसाठी न्यायाधीशच पोचतील ते, तुम्ही आपले कचेरीतले बाबू पोसा. आणि दर महिन्याला तुमचा वाटा भेटत राहो. पटलं तर जोरात जोरात टाळ्या वाजवा तुम्ही. दर महिन्याला तुमचा वाटा भेटत राहो, दर महिन्याला तुमचा वाटा भेटत राहो, बहिणींनो जागे झालेले भाऊ पोसा. दर महिन्याला तुमचा वाटा भेटत राहो, बहिणींनो जागे झालेले भाऊ पोसा. आणि मध्यंतरी भारतरत्न बाबासाहेबांचा फार मोठा अपमान केला गेला, ज्यावर फार काही बोललं गेलं नाही. मी एका शहरातून सांगू इच्छितो की दूध वाघिणीचे प्यालेले गुरगुरणारच, दूध वाघिणीचे प्यालेले गुरगुरणारच, तडीपार हो तुम्ही अडाणी तट्टू पोसा. दाढीवाले शेंडीवाले भोंदू पोसा, धर्म हवा तर धर्मामधले जंतू पोसा. धन्यवाद. धन्यवाद सर. अतिशय उत्तम भाष्य आपण आपल्या आजच्या परिस्थितीवर इथे सर्वांच्या समोर मांडलं. पुनश्च एक वार धन्यवाद दादा, आपले आभार. आणि यानंतर मी आमंत्रित करेल माझी कर्जत येथून आलेली मैत्रीण जयश्री सोनार यांना आपल्यासमोर आपली रचना घेऊन येते. जयश्री सोनार. माझ्या रचनेचं नाव आहे खरा साज. लाडक्या मुलींना सांगण हे आज, नाव कमवा घराण्याचं हाच खरा साज, हाच खरा साज. लाडक्या मुलींना सांगण हे आज, नाव कमवा घराण्याचं हाच खरा साज, हाच खरा साज. बालपणी ज्यांना तुम्ही मांडीवरी खेळवलं, बालपणी ज्यांनी तुम्हा मांडीवरी खेळवलं, त्यांचं नाव तुम्ही आता मातीमध्ये लोळवलं, त्यांचं नाव तुम्ही आता मातीमध्ये लोळवलं. कितीतरी स्वप्न होते बापाच्या त्या उरी, तुम्ही नका देऊ त्यांच्या हातावर तुरी. लाडक्या मुलींना सांगण हे आज, नाव कमवा घराण्याचं हाच खरा साज, हाच खरा साज. शिकूनी सवरूनी ध्येय गाठ तुझ, शील म्हणजे काच आहे सांगण हे आज. थोर माता होत्या त्यांनी घडविले बाळा, चला त्याच मार्गावर शिकूनी तुम्ही शाळा. लाडक्या मुलींना सांगण हे आज, नाव कमवा घराण्याचं हाच खरा साज, हाच खरा साज. त्यांचा वारसा घेऊन ठेवा त्यांचा मान, जीवनात कर्तव्याचं राहू द्यात भान. लाडक्या मुलींना सांगण हे आज, नाव कमवा घराण्याचं हाच
खरा साज, हाच खरा साज. धन्यवाद. खूप सुंदर मॅम, आपल्या सुमधुर आवाजामध्ये आपण ही रचना आमच्यासमोर ठेवलीत. आभार आपले. पुढील कवितेकडे, पुढील गझलकडे वळण्यापूर्वी माननीय श्री रेवणनाथ कानडे, वरिष्ठ तुरुंगाधिकारी, येरवडा, पुणे हे इथे उपस्थित झालेले आहेत. आपल्या कार्यक्रमाला त्यांची ही सदिच्छा भेट, त्याबद्दल आदरणीय आमचे स्वागताध्यक्ष संपतदादा बारसकर यांना विनंती करेल मी की आपण यांचा सत्कार इथे संपन्न करावा. माननीय तुरुंगाधिकारी, वरिष्ठ तुरुंगाधिकारी म्हणून कार्यरत असलेले येरवडा, पुणे येथील आमचे प्रतिनिधी जयश्री राठोड पवार मॅम ज्या असतील तर त्यांनी विचारमंचावर येऊन बसायचं आहे आपल्या रचना सादर करण्यासाठी. आमचे शब्दगंधचे सदस्य आदरणीय श्रीयुत रेवणनाथ कानडे, वरिष्ठ तुरुंगाधिकारी म्हणून येरवडा, पुणे येथे आपण कार्यरत आहात. आपली ही सदिच्छा भेट आमच्यासाठी निश्चितच ऊर्जादायी आहे. धन्यवाद सर. पुन्हा एकदा आपण वळत आहोत आपल्या गझल संमेलनाकडे.